नमस्कार. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण तलाठी असाल, ग्राम महसूल अधिकारी असाल किंवा शेतकरी बांधव, हे चॅनल खास आपल्या सगळ्यांसाठी आहे. इथे तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामामध्ये मदत करण्यासाठी मार्गदर्शन, महसूल विभागातील नवीन अपडेट्स आणि शासन निर्णय यावर सविस्तर माहिती मिळते. आणि हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांची अचूक माहिती पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे. म्हणूनच ही महत्त्वाची माहिती चुकवू नका. नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. चला तर मग आजच्या माहिती सत्राला सुरुवात करूया. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999. कधी विचार केलाय का की समजा एखादा धरण, मोठा रस्ता किंवा कुठल्या तरी विकास प्रकल्पासाठी आपली जमीन सरकारने घेतली तर आपले हक्क काय आहेत, आपल्याला काय मिळायला हवं, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत नाही का? आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा कायदा देतो. तर मग हा कायदा नक्की आहे तरी काय, आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा कायदा आहे जो विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचं व्यवस्थित पुनर्वसन व्हावं याची खात्री करतो. म्हणजे ज्यांची जमीन प्रकल्पासाठी जाते त्यांना रस्त्यावर येऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची कायदेशीर हमी हा कायदा देतो. आता या कायद्याच्या थोडं खोलात जाऊया. यातल्या काही महत्त्वाच्या व्याख्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, कायद्याच्या भाषेत प्रकल्प बाधित व्यक्ती म्हणजे नक्की कोण? बघा, या कायद्याच्या कलम 2 नुसार प्रकल्प बाधित व्यक्ती म्हणजे फक्त ती व्यक्ती नाही ज्याची जमीन घेतली आहे, तर त्या बाधित क्षेत्रात म्हणजे जिथे प्रकल्प होणार आहे तिथे घोषणा होण्याच्या किमान 1 वर्ष आधीपासून राहणारी किंवा तिथे आपला काही व्यापार व्यवसाय करणारी प्रत्येक व्यक्तीही प्रकल्प बाधित मानली जाते. आणि बाधित क्षेत्र म्हणजे काय? तर प्रकल्पासाठी जी जमीन सरकार घेणार आहे किंवा घेण्याचा प्रस्ताव आहे त्या अधिकृतरित्या घोषित केलेल्या संपूर्ण जागेला बाधित क्षेत्र असं म्हणतात. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या कायद्यामुळे प्रकल्प बाधितांना नक्की कोणते हक्क आणि फायदे मिळतात, त्यांना काय काय संरक्षण मिळतं? कायद्याचं कलम 10 हे खूप महत्त्वाचं आहे. ते सांगतं की पुनर्वसन म्हणजे फक्त घर देणं नाही, तर नवीन वसाहतीत शाळा, पिण्याचं शुद्ध पाणी, पक्के रस्ते, वीज, समाज मंदिर आणि इतर सगळ्या गरजेच्या नागरी सुविधा पुरवणं ही शासनाची जबाबदारी आहे, जेणेकरून विस्थापित कुटुंबांना एक चांगलं आणि सुरक्षित आयुष्य जगता येईल. आणि हो, यातलाच एक खूप मोठा आणि ठोस फायदा म्हणजे प्रत्येक शेतकरी कुटुंबाला नवीन वसाहतीमध्ये 370 चौरस मीटरचा भूखंड मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे. हा आकडा लक्षात ठेवा. ही तरतूद त्यांना पुन्हा आपलं आयुष्य सुरू करण्यासाठी खूप मोठा आधार देते. ही माहिती महत्त्वाची वाटते ना? अशाच कायद्यातील किचकट पण महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे अशी कोणतीच महत्त्वाची माहिती आपल्याकडून सुटणार नाही. बरं, आता लोकांच्या हक्कांबद्दल तर आपण बोललो, पण शासनाची जबाबदारी काय आहे? ही पुनर्वसन प्रक्रिया नक्की राबवली कशी जाते? आपल्या तलाठी आणि महसूल अधिकारी मित्रांसाठी हा भाग तर विशेष महत्त्वाचा आहे. बघा, या कायद्याची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर असते. पुनर्वसन योजनेचा आराखडा तयार करणं आणि तो प्रसिद्ध करणं, लोकांना त्यांची नुकसान भरपाई वेळेवर देणं, सगळ्या नागरी सुविधा पुरवणं आणि लोकांच्या तक्रारींचं निवारण करणं, ही सगळी कामं प्रशासनाला करावी लागतात. चला, आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पटकन आठवून घेऊया. तर आज आपण काय शिकलो? पहिलं, हा कायदा प्रकल्प बाधितांना योग्य पुनर्वसनासाठी एक मजबूत कायदेशीर आधार देतो. दुसरं, बाधित व्यक्ती कोण आणि त्यांचे हक्क काय हे यात अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तिसरं, या कायद्यानुसार बाधित व्यक्तींना भूखंड आणि नागरी सुविधांसारखे ठोस फायदे मिळतातच. आणि चौथं म्हणजे ही सगळी योजना नीट राबवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर स्पष्ट जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत. जर आपल्याला हा महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 संपूर्ण आणि सविस्तर वाचण्यासाठी हवा असेल तर एक सोपं काम करा. आपला व्हॉट्सॲप नंबर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही आपल्याला या कायद्याची PDF फाईल लगेच पाठवून देऊ. आणि जाता जाता एक शेवटची विनंती, जर आपण अजूनही आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आता करा. आणि हो, ती नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा कुठलाच महत्त्वाचा भाग आपल्याकडून चुकणार नाही. आजच्या या माहिती सत्रात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.